नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. सामान्य जनतेचा आवाज. रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच राजमाता जिजाऊसाहेब भोसले तिथीनुसार जयंती निमित्त व महिला मुक्ती दिनानिमित्त यावेळी रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या संचालिका सना शेख व रजिया शेख व अनिसा सय्यद तसेच संस्थेचे सचिव मारुती टकले यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. या संस्थेचे अध्यक्ष इम्रान सय्यद व हिना सय्यद यांनी शेतकरी महिला सुवर्ण सागर आडलिंगे यांना सन्मानित केले व प्रकाश भुजंगराव सोनवणे मामा व सौ सोनवणे यांनी शिक्षिका लतिका हरिभाऊ अनपट यांना सन्मानित केले. श्री दिलीप राक्षे व सौ राक्षे यांनी पोलीस पाटील सविता नवनाथ शिंदे यांना सन्मानित केले. सौ अनिशा सय्यद यांनी वकील सुनीता महेश जगताप यांना सन्मानित केले. सौ नंदिनी विठ्ठल गायकवाड यांनी वक्तृत्व राजवीरा गणदास हिला सन्मानित केले. भास्कर केशव जाधव यांनी धावपटू राजवीर कचरे यांना सन्मानित केले. जैन सोशल ग्रुप ऑर्गनायझेशन सदस्य अतुल शाह व प्रीती अतुल शाह यांनी सामाजिक कार्यकर्त्या सौ सीमा प्रताप माने यांना सन्मानित करण्यात आले व सौ विजा काशीनाथ सुरवसे यांनी यमुना संजय शेवते उद्योजिका यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. महिला समुपदेशन केंद्र फलटण यांच्या वतीने विना घाडगे व भीमराव सोनवलकर यांच्या हस्ते डॉक्टर नीता हनुमंत शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. रणरागिणी संचालिका माया बनसोडे व नसरीन शिकलगार यांच्या हस्ते आरोग्य विभागातील स्वप्नदशीला दीपक पिसाळ यांना सन्मानित करण्यात आले. रजिया शेख व कैफ शेख यांनी भाषण कौशल्य स्वराली मंगेश सोनवले हिला सन्मानित केले. या संस्थेचे सचिव श्री मारुती टकले यांनी बाल रोग तज्ज्ञ डॉक्टर अंजली फडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सौ जोशना अमोल भोईटे यांच्या हस्ते आशा वर्कर सो सुप्रिया संजय जंगम यांना सन्मानित करण्यात आले. किशोर भाई गोडसे व सौ गोडसे यांनी रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट स्वामी विवेकानंद नगर यांच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक यांचे. माझे नाव स्वराली मंगेश सोनवले, इयत्ता 4. माझ्या शाळेचे नाव श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्या मंदिर विद्यानगर फलटण. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांती ज्योती सावित्री माऊली. आज मी आपल्या समोर सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ आणि चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे परीक्षक सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर भारतात स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास इथे उभी आहे. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील असे काम करते आणि या कामासाठी मला प्रोत्साहन मिळालं. मी विनंती करते सवलतिका हरिभाऊ अनपट यांनी आपले मनोगत मांडावे. आणि कसं होतं, आपण आपलं दुखतंय म्हणून आपण ते घेत बसतो तर ते जास्त वाढत जातं. आणि माझी मुलगी ज्यावेळेस तिला मी अमेरिकेला पाठवलं 19 मध्ये रिझाईन केला. लॉकडाऊन पिरियड मध्ये टेन्शन होतं. शेतीवाल्यांना म्हणजे जे मार्केटिंग वाले त्यांना अलर्ट होतं, पण रिस्क होती.
कारण ज्याच्यामुळे मी आहे ते माझ्या सावित्रीबाई फुले यांची मी खूप धन्यवाद अभिमान करते. तसेच माझ्याविषयी जर सांगताल तर मी 14 वर्ष आमच्या स्वातंत्र्य हे अजिबात नव्हतं. मी तुम्हाला सांगायचं बरेच जणांना हेही माहित होतं की 14 वर्ष अजिबात लग्नाच्या बाहेर करायचे काही नव्हते. त्याच्यानंतर हे शिक्षण माझ्यासाठी काम करणार आहे. कारण तो काळी असा होता की समाजामध्ये स्त्रीने बाहेर पडणं म्हणजे खूप मोठं महापाप समजलं जात होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये या महिलांनी बाहेर येऊन खूप मोठं कार्य केलं की त्याची फलश्रुती म्हणजे आज आपण मोठ्या संख्येने प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला उतरलेल्या आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. कुठेही कमी नाही. कोणतंही असं क्षेत्र प्राजक्ता राहुल गंधा. आज आपण इथे सर्वजण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. उपस्थित सर्वांना माझा सर्वप्रथम नमस्कार. मी BA आहे आणि मी इंटेरियर डिझायनर आहे. मला 2 मुली आहेत. एकीला आम्ही कलेक्टर करणार आहे आणि दुसरी IPS. हे स्वप्न आहे आमचं आणि हे आम्ही पूर्ण करणार आहोत. का तर असं म्हणतात की मुलगा पाहिजे. कशाला मुलगा पाहिजे? काठीचा आधार म्हणून मुलगा पाहिजे नाही, हाताची साथ बनून मुलगी पाहिजे. आपला आधार मुलगी आहे ते कायम लक्षात घ्या. आपली मुलगीच आपला आधार आहे. मुलगा आहे माहिती आहे वंशाचा दिवा, मुलगा आहे दिव्याची ज्योतच मुलगी आहे. म्हणून आपल्याला मुलगी आहे. आणि आज मी 2 मुलींची आई असल्याचा मला खूप अभिमान आहे. आणि मला एक छोटी मोठी अशा छंद आहे जोपासायचा, कला किंवा लिखाण करायचा. मी असं थोडक्या मोठ्या पण ती कविता करते. त्यातलीच एक स्त्रीवर केलेली मी एक छोटीशी कविता आपल्यासमोर सादर करते. याचा मलाही अभिमान आहे. कारण ज्याच्यामुळे मी आहे ते माझ्या सावित्रीबाई फुले यांची मी खूप धन्यवाद अभिमान करते. तसेच माझ्याविषयी जर सांगताल तर मी 14 वर्ष आमच्या स्वातंत्र्य हे अजिबात नव्हतं. मी तुम्हाला सांगायचं बरेच जणांना हेही माहित होतं की 14 वर्ष अजिबात लग्नाच्या बाहेर करायचे काही नव्हते. त्याच्यानंतर हे शिक्षण माझं सद्भावना, एकता आणि प्रगतीचा उजेड घेऊन येऊ ही सदिच्छा. आता आपण माहिती घेऊयात. श्री सिद्धिविनायक महागणपती देवस्थान ट्रस्ट स्वामी विवेकानंद नगर फलटण यांचे अध्यक्ष व उद्योजक श्री प्रकाश भुजंगराव सोनवणे मामा, उपाध्यक्ष निवृत्ती वनाधिकारी श्री दिलीप मारुती राक्षे आणि रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यातर्फे अध्यक्ष श्री इम्रान सिकंदर सय्यद व श्री निखिल भुलटे तसेच संचालिका सौ अनिसा अजीज सय्यद यांचे मनपूर्वक स्वागत. तसेच संचालक निवृत्त LIC अधिकारी श्री चंद्रशेखर दाणे, निवृत्त सरकारी अधिवक्ता श्री विजय वामन. रणरागिनी बहुउद्देशीय विकास संस्था फलटण यांच्या माध्यमातून आपण 3 जानेवारी 2026 या दिवशी राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण फलटण तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानार्थ आपण ट्रॉफी वगैरे दिले. तर हा कार्यक्रम अतिशय तालुक्यामध्ये उत्कृष्ट असा एक कार्यक्रम मानला गेला आहे. तर त्याबद्दल आपण संस्थेचे पदाधिकारी म्हणजे संस्थेचे संचालक सचिव आपण या ठिकाणी उपस्थित आहात, अध्यक्ष उपाध्यक्ष. तर आपण हा कार्यक्रम नेमका कोणत्या उद्देशाने आणि काय म्हणून आयोजित केला होता त्याबद्दल थोडीशी माहिती. महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी महिलांचे शोषण होते, आर्थिक शोषण किंवा घरगुती हिंसाचार, यातून त्यांना आपल्याला काहीतरी मदत व्हावी यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी योजना, परत जे लहान मुलं आहेत त्यांना पालकांची योजना, त्याबद्दल आर्थिक सहाय्य किंवा काय असेल ती मदत करू. आपण याबाबत आणखी काय सांगू शकाल? आम्ही हा पुरस्कार ह्या संदर्भात दिला की आपण प्रत्येक क्षेत्रात शिक्षक, वकील, डॉक्टर ह्यांना पुरस्कार भेटतो, पण इतर क्षेत्र पण आहेत. शेतकरी सगळ्यात महत्त्वाचं शेतकरी, त्या संदर्भात आम्ही ह्या संस्थेतर्फे विचारपूस केली आणि शेतकऱ्यांना हा पुरस्कार द्यावा म्हणून आम्ही शेतकरी ओळखले. पोलीस पाटील ह्यांना पण पुरस्कार दिला, जे पोलिसांना सहाय्य करू शकतात इतरही गोष्टीत. त्यासाठी हे आम्ही उपक्रम निवडला.
या कर्तृत्ववान महिलांचा जो सन्मान केला गेला, तर या कर्तृत्ववान महिला आपण कोणत्या कोणत्या क्षेत्रातून निवडल्या त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच राजमाता जिजाऊसाहेब भोसले तिथीनुसार जयंती शनिवार दिनांक 3/1/2026 रोजी श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट स्वामी विवेकानंद नगर फलटण येथे आम्ही कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला. त्यामध्ये आम्ही सर्व स्तरातील ज्या काही महिला आहेत कर्तृत्ववान महिला, जसे शिक्षक गणातील श्री सौ अनपट मॅडम असतील, त्यांना आम्ही आपल्या संस्थेकडून गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तसेच पोलीस पाटील आहेत सो सिद्धे मॅडम, त्यांनाही आम्ही सन्मानित केलेला आहे. तसेच आशा वर्कर मधून एक मॅडम आहेत, सुप्रिया मॅडम यांचाही सन्मान केलेला आहे. तसेच सौ माने मॅडम या सामाजिक कार्यकर्त्या असून त्या भजनी मंडळाच्या अध्यक्ष आहेत, त्यांचाही सन्मान केलेला आहे. तसेच वकील क्षेत्रातून सौ सुनीता जगताप, त्यांचाही आम्ही सन्मान केलेला आहे. तसेच शेतकरी महिला म्हणून ज्या काही उद्योजिका आणि शेतकरी अशा महिलांचा एक सन्मान केलेला आहे. तसेच एक लहान मुलीनं पोवाडा शिवाजी महाराजांचा म्हणलेला असून ती क्रीडा क्षेत्रात पण उत्कृष्ट कार्य केलेलं आहे, तिचा एक सन्मान केलेला आहे. तसेच डॉक्टर म्हणून आम्ही सौ अंजली फडे, तसेच नीता शिंदे आरोग्य विभागातून त्यांचाही सन्मान केलेला आहे. अशा विविध स्तरातील ज्या काही उत्कृष्ट कार्य केलेल्या महिला आहेत त्यांचा आम्ही आमच्या संस्थेकडून सन्मान केलेला आहे. असा आता त्या टकले साहेब हे संस्थेचे सचिव आहेत, त्यांनी या संस्थेमार्फत कर्तृत्ववान महिलांना जे सन्मान केला त्याची यादीच थोडक्यात त्यांनी वृत्तांत सांगितलं. याच महिलांना आपण का एक सन्मान केला गेला किंवा महिलांचा सन्मान करावासा का वाटला, याबद्दल आपण काय सांगू शकाल? कारण की आम्ही ह्या महिला ज्या निवडल्या आहेत कर्तृत्ववान महिला, कारण आम्ही ज्या ह्या महिला कर्तृत्ववान महिला निवडलेल्या आहेत त्यांचं कारण असं की आत्तापर्यंत महिला प्रत्येक क्षेत्रात पुढं आहे, पण ज्यांचे ते कर्तृत्व कोणत्या क्षेत्रात काय आहे ते सांगण्यासाठीच आम्ही हा पुरस्कार घेतला आहे, ते त्यांचा गुणगौरव करण्यासाठी, म्हणजे ह्या महिला पुढे येतील. राजमाता जिजाऊ साहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या राष्ट्रीय स्तरावरील एक महिलांचा एक आयडॉल म्हटलं तर काय हरकत नाही, कारण यांचीच प्रेरणा घेऊन महिला आपले कार्य करत असतात. आणि या दोन माता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ मासाहेब यांचं कर्तृत्व देशानं जगानं पाहिलेलं आहे. अशाच महिलांची प्रेरणा यांचीच प्रेरणा घेऊन महिलांनी वाटचाल करावी, याच केवळ उद्देशाने या रणरागिणी बहुउद्देशीय विकास संस्थे फलटणच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. यापुढे अशाच प्रकारच्या आपल्या आणखीन काय कार्य असतील किंवा काय आपले प्लॅनिंग काय असतील तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण ह्या बहुउद्देशीय ज्या शब्दात आहे त्यात असे मोठे उद्देश असे आहे की विशेष करून जे अपंग आहेत, अपंग महिला वृद्ध यांच्यासाठी लहान मुला मुलींसाठी शाळा सुरू करणे, तसेच अन्नछत्र सुरू करणे, पाळणाघरे सुरू करणे, तसेच पीडित महिलांसाठी पोलिसांत किंवा कायदेविषयक सल्ला समिती करणे, परत आरोग्यविषयक कॅम्प राबणे, जसेच हातपाय ज्यांना हातपाय नसतील त्यांना हातपाय प्लॅस्टिकचे मिळवून देणे, चष्मेचे असतील, डोळ्याचे, महिलांचे काय आजार असतील त्याविषयी आरोग्यविषयक कॅम्प राबवणे, तसेच पाळणाघरे जी आज पुरुष आणि महिला ही दोन्ही कामावर जातात, लहान मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरे महत्वाचं करून करणे,
आणि विशेष करून जे काही अपंग आहेत, अपंगांसाठी जास्तीत जास्त काम करणे. जे वंचित पीडित आहेत, जिथं कुठली संस्था पोचलेली नाही, अशा खेडेगावामध्ये जाऊन आम्ही आरोग्यविषयक असेल, शाळाविषयक असेल, महिलांच्या विषयक आरोग्यविषयक असेल, असे बहुत वेगवेगळे हे आहेत. जसे आरोग्याची सेवा ॲम्ब्युलन्स असेल तिथं पुरवणे, किंवा एखाद्याला अडचण आहे, त्याचे ऑपरेशन आहे किंवा त्याला आपण ते करू शकत नाही. तसेच जे काही विवाह आहेत, आता विवाहासाठी लोक शेती घाण ठेवणे किंवा कर्ज काढणे असे प्रकार करतात. तर आमच्या महत्वाचा असा संकल्प आहे की जे गरीब आहेत, पीडित, वंचित, ज्यांना ते लग्नच करू शकत नाही, जे खर्च करू शकत नाही, त्यांचा खर्च संस्थेमार्फत आम्ही लग्न, एक 10 लग्न, 11, 100 असे विवाह सोहळे घेणार आहोत. असे विविध कार्यक्रम राबवणार आहोत. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीनं रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे सचिव माननीय टकले साहेबांनी आपल्याला आत्ताच त्याबद्दलची कल्पना दिली. असेच कार्य आपले इथून पुढे चालत राहिले आणि आपल्या संस्थेच्या ज्या अशा प्रकारे जे उपक्रम आहेत त्या आणखीन महिलांना आपल्या संस्थेकडून सन्मान व्हावा, महिलांचा विकास व्हावा, यासाठी आपण अशीच वाटचाल चालू ठेवावी आणि आपल्या या कामासाठी बोलायचं. तर अशा प्रकारे आपलं आणखीन काम काय चालू शकेल किंवा संस्थेविषयी काय सांगायचं असेल तर आपण सांगू शकाल. संस्थेविषयी आणखी एक माहिती सांगायची तुम्हाला की काही महिलांना जॉब करायचा असतो, म्हणजे काम करायचं असेल तर त्यांना बाहेर निघता येत नाही. ते काही महिला मला काय सांगितलेलं आहे की घरी बसून आम्हाला जर काम भेटू शकले तर आमच्यासाठी खूप मौल्यवान गोष्ट ठरेल. तर आम्ही संस्थेतर्फे कामाचे नियोजन करणार आहे. अशा महिलांना की जे घरातून बाहेर पडू शकत नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे, तर त्यांना 10 रुपये जरी त्या कामाच्या मोबदला भेटला तर त्यांचा आनंद इतका बघण्यात खूप आम्हाला आनंद होईल. त्यामुळे आम्ही महिलांसाठी घरी बसून काम स्वरूपात आम्ही काम चालू करणार आहे. अशाच प्रकारे आपलं महिलांना एक मार्गदर्शन मिळावं, महिलांच्या कामाचं कौतुक आपल्याकडून व्हावं आणि महिलांना एक आधार म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून आपल्या संस्थेचे दिवसेदिवस अशी भरभराटी होईल ही आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं अपेक्षा ठेवतो. आणि आपण सातारा 24 तास न्यूजची हितगुज केलं त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि सातारा 24 तास न्यूजच्या वतीनं मी कार्यकारी संपादक रणधीर भोसले, कॅमेरामॅन राजेंद्र मधले, धन्यवाद.